नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं। आज आपण पाहतोय गणेश जयंती निमित्त स्पेशल नैवेद्याची थाली। ही थाली संपूर्ण कांदा लसूण विरहित असेल। सोबतच याच्यामध्ये आपण बनवतोय संत्र्याचे मोदक। हो, गणपती बाप्पाचा नैवेद्य आणि त्याच्यात मोदक तर झालेच पाहिजे। तर आज आपण अगदी नवीन पद्धतीने संत्र्याचे मोदक बनवतोय आणि मखाण्याचा रायता सुद्धा आपण याच्यामध्ये बनवणार आहे। आणि आजच्या थालीचं वैशिष्ट्य असं की यामध्ये आपण एकही पनीरची भाजी बनवणार नाहीये, कुठले छोले चणे राजमा असं काहीच बनवणार नाहीये। अगदी साधी सरळ सोपी सात्विक थाली बनवणार आहे। कारण काय होते, आपल्याला कुठली अशी थाली बनवायची म्हटलं की आपल्या डोक्यात सर्वात पहिले येते ते म्हणजे पनीर किंवा मग छोले चणे। नको ते कधी कधी बोर वाटतं ना। आपल्या भाज्या सुद्धा खूप रुचकर आणि चविष्ट बनतात बरं का। आज आपण चना बटाटा पालक भाजी बनवणार आहे। पालकाची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतोय, खूप चविष्ट लागते। सोबतच आधी मी सांगितल्याप्रमाणे संत्र्याचे मोदक। हो, संत्र्याचे मोदक आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवूयात। तर चला मग थालीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपण इथे एक वाटण तयार करूयात, कारण आजची संपूर्ण थाली कांदा लसूण विरहितच होणार आहे। स्वाभाविकच, कारण नैवेद्याची थाली आहे। नैवेद्य म्हटला की आपण कांदा लसूण खात नाही। याच्यामध्ये आपण काय केलं, भरपूर अशी कोथिंबीर घेतली, आलं घेतलंय आणि 2 प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतल्या, म्हणजे फिक्या आणि तिखट। 1 चमचा जिरं घालून आता हे वाटण आपण पाणी न घालता वाटून घेऊयात। म्हणजे काय होईल, संपूर्ण थालीमध्ये आपल्याला या वाटणाचा उपयोग होईल आणि नेहमी मग वाटत बसायचा प्रश्न नाही। एकदाच आपण हे वाटण तयार करून घेऊयात। तर इथे बघा, आपण छान असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर चला मग सुरुवातीला बनवूयात भाजी। तर इथे भाजी बनवण्यासाठी आज मी कुकरचा वापर करते। कुकरमध्ये अगदी लवकर भाजी बनते बघा, गंजाच्या तुलनेत। तर इथे कुकरमध्ये मी तेल घातलेला आहे, मोठा 1 चमचा। हिंग घालायचा, जिरं घालतोय आणि मोहरी सुद्धा घालायची। आता इथे बघा, बरेच लोक उपवासाच्या नैवेद्याला मोहरी सुद्धा खात नाहीत। तर तुम्ही जर खात नसाल तर स्किप करावी, पण आमच्याकडे मोहरी खाल्ल्या जाते। फक्त कांदा लसूण आम्ही विरहित थाली बनवतो, म्हणून मी मोहरीचा वापर केलेला आहे। जे आपण वाटण तयार केलं होतं, हिरवी मिरची कोथिंबीर आणि अद्रकचं, ते 1 ते 2 चमचे किंवा मग चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। मी 2 ते 2.5 चमचे घातलेले आहेत बघा, कारण भरपूर कोथिंबीर आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या होत्या। लाल तिखटाचं प्रमाण आपण कमी करू शकतो। थोडंसं तेलावरती परतून घेऊयात। इथे बघा, 3 ते 4 तास आधी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती। तुम्हाला जर आठवण राहिली नाही तर मग काय करायचं, गरम पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजत घालावी, म्हणजे ते 1 तासात सुद्धा भिजून तयार होते। बटाटे सुद्धा मी वरतून सोलून असे पाण्यामध्ये घालून ठेवलेत, म्हणजे मग ऐनवेळी तारांबर उडणार नाही। चला, आता भाजीमध्ये हळद लाल तिखट मीठ असे मसाले घालायचे। जास्त मसालेदार आज आपण जेवण बनवणार नाहीये, साधं आणि सात्विक। आधीच मी सांगितलंय। तर कमीत कमी मसाल्यांमध्ये जास्तीत जास्त चविष्ट रुचकर जेवण कसं बनेल हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे बघा, छान आता हे परतून घेतलं, डाळमधलं थोडंसं पाणी कमी केलं आणि आता ही डाळसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात, मिक्स करूयात मस्तच। आता या स्टेजलाच आपण जो बटाटा सोलून पाण्यामध्ये घालून ठेवला होता छान चिरून, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही पालकाची भाजी एकदा नक्की बनवा, खूप छान लागते बघा। चवीला अगदी वेगळी चवीची भाजी बनवून तयार होते, मस्तच। तर चला, याच्यामध्ये घालतोय आता भाजलेल्या जिऱ्याची पूड, धन्याची पूड घालू शकता। तुम्हाला जर घालायचा असेल तर थोडासा गरम मसाला घालायचा, मी अगदी किंचित घातलेला आहे, खूप कमी। मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि याला छान अशा दणकून 1 ते 2 शिट्या आणायच्या आहेत, म्हणजे हे डाळ आणि आलू छान शिजला पाहिजे। 2 शिट्यांमध्ये व्यवस्थित शिजतो, कारण आपल्याला याच्यानंतर पालक घालून सुद्धा शिजवायचं आहे। तर थोडंसं 80% इथे आपण हे शिजवून घेऊयात। गरम पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये, मिक्स करून घेऊयात। बघू शकता, मस्तच आपल्या भाजीला कलर आलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि भाजीचं संपूर्ण मीठ सुद्धा आपल्याला या स्टेजला घालायचं आहे। मिक्स करून घेऊयात आणि आता हे शिजवून घेऊयात। आणि आता बनवूयात आपण मोड आलेल्या मुगाची उसळ। इथे बघा, आधीच मुगाला मोड आणलेले होते मी, काल भिजत घातले, रात्री बांधून ठेवले, सकाळपर्यंत मोड आले।
एक कुकरला सिटी लावून घेतली. अगदी एक सिटी यायला लागली की कुकर बंद करायचा. जास्तच गल हे शिजवून घ्यायचं नाही. म्हणजे ऐनवेळी आता काय नुसत्याला फोडणी द्यायचं आहे आणि थोडीशी एक उकडी आली इथे उसळ बनून तयार होईल. तर बघा, कढईमध्ये तेल घातलं, हिंग आणि मोहरी घातली, कढीपत्त्याची पानं घातली, जे वाटण तयार केलं होतं ते 1 चमचा वाटण घातलं, चवीनुसार मीठ घालून घेऊयात. थोडंसं अरत परत झालं की याच्यामध्ये हळद, लाल तिखट, इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर आणि मोड आलेले मूग घातलेले आहे, जे आपण 1 सिटी आणून थोडेसे वाफवून घेतले होते. मिक्स करून घेऊयात. कढीपत्ता घालायचा आणि आता याच्यावरती थोडंसं गरम पाणी घालूयात. इथे बघा, आता तुम्हाला जर रस्स्यावाली उसळ बनवायची असेल तर पाणी थोडंसं जास्त घालायचं. पण आपण थोडंसं अंगच्या अंगच रस्सा करूया, जास्त रस्सा नाही करायचा आहे. चिंच आणि गूळ घालून हे छान अशी दणकून याची एक वाफ काढून घेतली आणि इकडे मस्त आपली उसळ बनून तयार झाली. तर बघा, तोपर्यंत आलू आणि डाळ जी आपण शिजवायला ठेवली होती ते सुद्धा मस्त शिजलेलं आहे. तर चला आता त्याच्यात घालून घेऊयात पालक. पालक मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला होता. मस्तच मिक्स केलाय. 1 टमाटर घालूयात. टमाटर या स्टेजलाच घालायचं. सुरुवातीला घातलं ते जास्त गल होतं. परत 1 सिटी आणायची आहे. इकडे आता आपण मसाले भात बनवतोय. तर मसाले भात बनवायसाठी मी बासमती तांदूळ आधीच थोडासा 1 ते 2 तास स्वच्छ धुवून तो भिजत ठेवला होता, म्हणजे धुवून ठेवला होता. कुकरमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालूयात, जसं तेजपत्ता, दालचिनी, मिरी आणि इथे आपण जिरं घातलेला 1 चमचा, तुम्ही लवंगसुद्धा घालू शकता. चक्रफूल घातलेला आहे 1. काही भाज्या घालतोय, जसं टमाटर, गाजर, मटार आणि हिरवी मिरची. आणखी कुठल्या भाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता मसाले भात बनतोय तर मग शेंगदाणे घालायलाच हवे, म्हणून अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत. आता सर्वच जिन्नस छान असं 1 मिनिटासाठी परतून घेऊयात. कढीपत्त्याची पानं घालायची राहिली होती, ती सुद्धा घातलीत. आता घालतोय थोडंसं मीठ. भातामध्ये चवीनुसार मीठ घालावं. भातामध्ये जास्त मीठ घातलं की भात लगेच खारट होतो, तर बेतानेच मीठ घालायचं. आणि हळद घालतोय अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा बघा. अर्धा चमचाच आपण इथे लाल तिखट घालतोय, कलर सुंदर येतो. जिऱ्याची पावडर घालतोय, धन्याची पावडर घालायची आणि सोफ पावडरनं जरूर घालावी. बघा, एवढी घातली तरीही पुरे. सोफ पावडरनी मसाले भाताला खूप छान चव येते. आता तुमच्याकडे जर सोफ पावडर नसेल तयार तर अख्खी सोप घातली तरीही चालेल. आता भिजत ठेवलेला तांदूळ घालतोय. मस्तच. आता इथे बघा, काही बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ते भिजत ठेवावं लागतात, काही इन्स्टंट बनवले तरीही चालतात. आता तुमच्याकडे कोणता तांदूळ आहे त्यानुसार करावं. तर इथे बघा, पाणी घालतोय तर अट एवढीच की पाणी हे गरम घालावं आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता 1.5 वाटी, तर त्याच वाटीने आपण डबल पाणी घातलंय, म्हणजे 3 वाटी पाणी घातलंय. आता कुठल्या तांदूळाला कमी जास्त पाणी लागतं त्यानुसार पाणी ॲडजस्ट करावं. तर चला आता बनवूयात आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक, आणि ते बनवतोय आज आपण संत्र्यांपासनं. तर संत्र्याचा ज्यूस करून घेऊयात. आता माझ्याकडे ज्यूसर असल्यामुळे लगेच झालं. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा ज्यूस बनवू शकता. इथे आपण ज्यूस छान असा तयार करून घेतलेला आहे. बिना पाणी न घालता आपण हा ज्यूस बनवलेला आहे. फ्रेश ज्यूसचाच वापर करावा शक्यतोवर. कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये मी बारीक डेसिकेटेड कोकोनट जे येते ना ते वापरलेलं आहे. आता इथे ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर केला जातो, पण ओलं खोबरं वापरलं तर मग ते जास्त वेळ भाजत राहावं लागतं, म्हणजे 7-8 मिनटं तर लागतातच. पण असं कोरडं हे डेसिकेटेड कोकोनट जे येते ना, हे जर वापरलं की अगदी 2 मिनटात हे परतून तयार होतं. आता ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलं, त्याच वाटीने आपण हा ज्यूससुद्धा मोजून घेऊयात. जेवढं डेसिकेटेड कोकोनट आहे तेवढंच ज्यूस घ्यायचा. जेमतेम 2 ते 3 मिनटं झाले असतील मला. हे आपण परतून घेत आहे. सतत चालवत राहायचं, नाही ते लवकर जळायला लागतं. तर चला आता मस्त परतलेला आहे. तर आता त्यावरती ज्यूस घालून घेऊयात. इथे बघा, आता आपण संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे. तुम्ही दुसरा कुठला ज्यूस वापरला तरीही चालेल. संत्र्याचा सीझन चालू आहे तर म्हटलं चला संत्र्याचेच मोदक बनवूयात, हो की नाही. आणि इथे पिठी साखर वापरतोय, तर मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखरेचाच वापर करावा. साखर कमी जास्त करू शकता, पण पिठी साखरच वापरायची, म्हणजे ती लवकर मेल्ट होते. बघा, पटकन असं मिक्स होत आहे आपलं.
आणि हे सारण कसं बघा लवकर असं आवडून आलेलं आहे, मस्तच. कारण सर्वच प्रमाण आपण मोजून घेतलं, व्यवस्थित जर प्रमाण घेतलं की मग जास्त वेळ शिजत ठेवायची गरज पडत नाही. अगदी थोडासा फूड कलर घालतोय आपण, अगदी ऑप्शनल आहे. नाही घातला तरीही चालेल, पण घातला ना तर कलर सुंदर दिसतो बघा. मोदक अगदी मस्त दिसतात. मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालतोय आपण दुधाची पावडर. पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता तुमच्याकडे दुधाची पावडर नाही आहे तर तुम्ही मग फ्रेश मलाईसुद्धा घालू शकता. नाही घातलं तरीही चालेल, पण मलाईनी किंवा मग दुधाच्या पावडरने अगदी माव्याचा टेस्ट येतो बघा आपल्या मोदकला, म्हणून घालतोय. 2 चमचे घातली. मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये बघा मी इलायचीची पावडर, जायफळ पावडर असं काहीच घालत नाही आहे. कारण मग काय होते, इलायचीची पावडर जर घातली ना तर मग संत्र्याचा फ्लेवर कुठंतरी दबतो. म्हणून मग नुसतं संत्र्याचा फ्लेवर आला पाहिजे आणि खोबऱ्याचा चव लागली पाहिजे, याच्यासाठी आपण इलायचीची पावडर घातलेली नाही आहे. संपूर्ण रेसिपीमध्ये गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे. हाय फ्लेमवरती अजिबातही करायचं नाही. लो फ्लेमवरती छान सतत चालवत आपण हे मस्त असं शिजून घेतलेलं आहे. बघू शकता, हाताने असं चेक करायचं, आपल्या लक्षात येतं की हे बांधायला तयार आहे. तर थोडंसं थंड होऊ देऊयात आणि चला पटकन बनवून घेऊयात रायता. तर आज आपण इथे मखाण्याचा रायता बनवतोय बघा. आता हा रायता आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो. तो कसा मी पुढे सांगते. दही आधी छान असं फेटून घेतलेलं आहे. आता किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं हे तुमच्या सोयीनुसार घ्या. मी इथे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे, म्हणजे पॅकेट होतं ते घेतलं संपूर्ण. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या. मखाणे भाजून घेतले होते आधी आणि ते घातले. मोठा 1 वाटीभर मखाणा आहे हा. याच्यावरती आपण घातलेला आहे लाल तिखट आणि कोथिंबीर. आता कोथिंबीर वापरली तर हे उपवासाला चालणार नाही, कारण बरेच जण उपवासाला कोथिंबीर खात नाहीत. मग जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर कोथिंबीर स्किप करावी. बाकी सेम प्रोसेस राहील. अनारचे दाणे घातलेले आहेत. मीठ घातलेलं नाही आहे. जेव्हा रायता आपण सर्व करूया तेव्हा मीठ घालायचं. सुरुवातीला मीठ घातलं की मग त्याला पाणी सुटतं. चला पटकन ते थंड झालं, मोदक वळून घेऊयात. इथे बघा या सारणाचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता किंवा मग थोडंसं जास्त याला भाजायचं आणि म्हणजे शिजवायचं आणि याची बर्फीसुद्धा तुम्ही बनवू शकता. पण बाप्पाचा नैवेद्य आहे तर मोदक झालेच पाहिजे, म्हणून आपण मोदक वळून घेत आहे. मस्त इथे मोदक तयार होतात बघा. परफेक्ट. काय सुंदर दिसतोय, अप्रतिम. जेवढा भन्नाट दिसतोय तेवढाच खायला सुद्धा सुरेख लागला होता. पटकन इथे आपण कोशिंबीर बनवूयात. तर मी इथे गाजर खिसून घेतलं. अगदी इन्स्टंट आहे, काहीच नाही आहे. नुसतं याच्यात आपण मीठ, लाल तिखट, काळं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडीशी कोथिंबीर घातली. मिक्स करून घेतलं. चला पटकन नैवेद्याची थाली सर्व करूयात. तर इथे बघा मी नैवेद्याची थाली आहे म्हणून साधा वरण भातसुद्धा ठेवला आहे. पोळी आधीच बनवून घेतली होती. मस्त असा मसाले भात, सुंदर अशी भाजी आपली आणि कोशिंबीर दिलेली आहे. मखाण्याचा रायता, मुगाची उसळ आणि सुंदर सुरेख अप्रतिम असे आपले संत्र्याचे मोदक. संत्र्याचे मोदक तुम्ही या गणेश जयंतीला जरूर बनवा. बाप्पाला तर आवडतीलच, यात काही शंकाच नाही. पण खात्री आहे की तुम्हाला सुद्धा आवडतील. कशी वाटली तुम्हाला आजची आपली सात्विक नैवेद्याची थाली? आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बरं का. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.